RT ॲडमिशन 2026-27 संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट्स आपल्या हाती लागलेली आहे. या संदर्भामध्ये 9/1/2026 पासून शाळा नोंदणी प्रक्रिया जी काय आहे ती सुरू झालेली आहे. त्या संदर्भात आपल्याला अपडेट्स मिळालेली आहे. ती अपडेट्स काय आहे हे आपण आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती बघूया. तर आपण आलेलो आहेत आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in. ही जी लिंक जी काय आहे ती मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही चेक करू शकता. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आर-टी भरण्यासाठी 26/23/2026-27 ह्या वर्षासाठी शाळांना जे हे व्हेरिफिकेशन दिनांक आहे ती 9/1/2026 पासून सुरू करण्यात आलेली आहे. शाळांची जी काही नोंदणी प्रक्रिया आहे ती 9/1/2026 पासून चालू करण्यात आली आहे. त्या संदर्भातला हा जो काही अपडेट आहे आपल्याला इथे मिळालेला आहे. तर बघू शकता ॲडमिशन शेड्यूल याच्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इयर जे आहे 2026-27 हे सिलेक्ट करायचं आहे. आणि या संदर्भात आपल्याला अपडेट्स इथे आपल्याला बघायला मिळते की जवळपास इथे तुम्हाला जिल्हे दिसतील सगळे. डिस्ट्रिक्ट नाव आहेत सगळे जिल्ह्यांची. जवळपास 35 जिल्हे आहेत. ह्या 35 जिल्ह्यामध्ये तुम्ही बघता त्यांची स्टार्ट डेट जी काय स्कूलची रजिस्ट्रेशन जी काही डेट आहे ती 9/1/2026 पासून चालू झाली होती. तिला त्यांची लास्ट डेट काय आहे ती 3/2/2026 म्हणजे आजचीच तारीख आहे. ते आजचा जो काय लास्ट दिवस आहे की शाळांना त्यांचे रजिस्ट्रेशन करायचं, नोंदणी करायचं हा लास्ट दिवस आहे. परंतु पालकांना काही करायची गरज नाही. कारण पालकांसाठी जे काही रजिस्ट्रेशन सुरू करायचं आहे पाल्यांसाठी, ती ऑनलाईन ॲप्लिकेशन अजून कुठलीही डेट अजून मिळालेली नाहीये. ही जी डेट आहे आपल्याला 3/2/2026 ही तारीख जी काय आहे, ही फक्त शाळांच्या जे काही रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्या शाळांच्या नोंदणीसाठी दिलेली तारीख आहे. अजून आपल्यासाठी जे काय आहे, जे पालकांसाठी जी काही तारीख आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी, ती अजून डिक्लेअर केलेली नाहीये. ती काही तारीख जी काही तिथे ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या जिथे क्लिक केलं तुम्हाला कळेल की इथं जे काय रिकामा बॉक्स या ठिकाणी आपल्याला ती 26-27 साठी जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन जेव्हा अवेलेबल होईल, त्यावेळेस इथं आपल्याला इथं ऑप्शन येतो. त्यावेळेसच इथं आपण फॉर्म भरू शकतो. आर-टी ॲडमिशन संदर्भात तुम्हालाही काही क्वेश्चन असतील किंवा काही क्वेरी असतील, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला विचारू शकता.